आयुष्यामध्ये काही करायचं असेल, काही करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागत असतात। कोणतीही वस्तू, कोणतीही चीज आपल्याला फुकट मिळत नाही। त्यासाठी परिश्रम, कष्ट हे करावेच लागतात, सगळ्यांनाच करावे लागतात। तुम्हाला देवांकडून जरी तुम्हाला काही गोष्टी तुमच्या करून घ्यायच्या असतील, आता आपण बरेचसे सेवा करतो, तर देवाला आपण विनंती करत असतो की माझं हे काम तुम्ही करा, नंतर मी तुमची सेवा ही करेल। तर आपले ते काम आपले होत असतात, कारण अर्थात आपली श्रद्धा तिथे असते, त्याच्यामुळे आपले ते कामं होतात। आपण देवांना सांगतो आणि आपले सुद्धा त्याच्याबरोबर प्रयत्न 100% आपले प्रयत्न असतात, त्याच्यामुळे त्या कामामध्ये आपल्याला यश येत असतं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची कोणतीही सेवा तुम्ही करा, पूर्ण श्रद्धेने केली तर नक्कीच त्या सेवेचं 100% आपल्याला फळ मिळत असतं। अर्थात त्या सेवेवर श्रद्धा पाहिजे, स्वामींवर श्रद्धा पाहिजे, आणि तुमची जे सेवेमध्ये जे परिश्रम आहे किंवा तुम्ही कष्ट जे घेतात, मनापासून जर सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। तर मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, आणि ही सेवा तुम्हाला जर केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतील, बरेचसे प्रश्न मार्गी लागतील, आणि न होणारी कामं सुद्धा होतील। कारण गुरूंची साथ तुमच्या पाठीशी जर असेल तर देव सुद्धा तुमचं काही वाकडं करणार नाही, याच्यात काही शंकाच नाही। कारण आपण म्हणतो ना की एक वेळेस देव रुसला तरी चालतो, पण गुरु आपल्यावर रुसला नाही पाहिजे। त्याच्यामुळे गुरूंची साथ, गुरूंचं आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आपले गुरु ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, या विश्वाचे चालक, मालक, पालक ते आहेत। मग याच्यासारखा गुरु लाभला आपल्याला, त्यासाठी मग आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवायची, त्याची मनोभावे त्यांची कोणतीही सेवा तुम्ही करा, ती सेवा तुमची कधीच खाली जाणार नाही, त्या सेवेचं कधी ना कधी फळ मिळत असतं। एखाद्या वेळेस काय होतं की आपण सेवा करतो, आपण काय करतो की आपलं काही काम होत नसतील, काही अडीअडचणी असतील, तर आपण लगेच स्वामींची काहीतरी सेवा घेतो आणि सेवा ती करायला लागतो। पण ते काम करण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ ती तुमची ठराविक असते, तुमचं त्यावेळेस तुमचं काम होत नाही, त्यावेळेस तुमचं काम ते पुढे काहीतरी ढकललेलं असतं, अजून तुमच्यासाठी काहीतरी चांगलं समोर मांडलेलं असतं। मग ती सेवा करत असताना आपलं काम होत नाही, आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मी एवढी सेवा केली, एवढी स्वामींना प्रार्थना केली, माझं काम बरं का नाही झालं। कारण आपल्यापेक्षा जास्त चांगलं स्वामी आपल्यासाठी करत असतात। त्याच्यामुळे कधी कोणतीही सेवा आपण केली आणि त्या सेवेच्या वेळेस आपलं काम जर नाही झालं तर अजिबात नाराज न होता अजून महाराजांची सेवा करायची, आणि महाराजांवर विश्वास ठेवायचा की महाराज माझ्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहेत म्हणून। त्याच्यासाठी कोणतीही सेवा तुम्ही स्वामींची केली तर ती सेवा कधीही तुमची खाली जात नाही, एवढा आपण विश्वास स्वामींवर ठेवायचा। तर एक सेवा अशी आहे की ती सेवा तुम्ही जर केली, बघा पूर्ण श्रद्धेने, मी परत एकदा सांगते की आपण स्वामींची कोणतीही सेवा केली, कशीही केली, तर ती सेवा फक्त श्रद्धा जर असेल, मनोभावे तुमची, तर सेवा ती तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच। भलेही त्यावेळेस जर नाही मिळत तर तुम्हाला ती सेवेचं जे साठा असतो तो साठा तुमचा जमा असतो, आणि नंतर तुम्हाला संकट वेळेस तो कामी येत असतो। तर ही सेवा अशी आहे की तुम्हाला जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल मनापासून की माझं काम न होणारं काम ही तुमचं व्हावं, तर तुम्हाला ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा, अनुभव घ्या या सेवेचा। 3 दिवसाची सेवा आहे, 3 पारायण आहेत, आणि हे पारायण तुम्हाला करायचे आहेत, कधीही सुरू करू शकता, कोणत्याही तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता। तर करायचं काय आहे, आपल्याला माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत अतिशय प्रभावी आणि अतिशय लवकर फळ देणारा ग्रंथ, म्हणजे स्वामींची लवकर आपल्यावर कृपा होत असते आपल्या ग्रंथाचं आपण पारायण जर केलं तर। कारण स्वामी चरित्र ग्रंथ असा आहे की त्याच्यात काही स्वामींच्या लीला आहेत। आपण जेव्हा हा ग्रंथ वाचतो त्यावेळेस स्वामी कसे होते, स्वामींचा स्वभाव कसा होता, स्वामींचे सेवेकरी कसे होते, सेवेकऱ्यांमध्ये सुद्धा खूप जास्त फरक असतो। त्याच्यामुळे स्वामींचे जे काही त्याच्यात लीला आहेत ते आपल्याला कळतात, आणि त्याच्यामधून आपल्याला स्वामी अजून जास्त कळायला लागतात। तर हे पारायण तुम्हाला करते वेळेस काय करायचं आहे बघा, रोज आपण याचं पारायण करतो, बरेचसे पारायण करतात, बरेचसे रोज 3 अध्याय वाचतात, किंवा बरेचसे 108 पारायणाचा सुद्धा अनुभव घेतलेला आहे। तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला फक्त 3च दिवस करायचं आहे, फक्त 3 दिवस 1 मांडी पारायण। आता 1 मांडी पारायण म्हणजे काय बघा, अगोदरच मी तुम्हाला सांगते की तुमची तब्येत नुसार तुम्ही हे पारायण करा।
तुमची तब्येत ठीक असेल, तुम्हाला पॉसिबल होत असेल तरच हे पारायण तुम्ही करा. पण तुम्हाला जर तुमचं न होणारं ही काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर ही सेवा तुम्ही करा. कारण जितके कठीणाईने तुम्ही सेवा करता तितक्याच लवकर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं. तर काय करायचं, सेवा करते वेळेस आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सगळ्यांकडे असेलच. त्याच्यात 21 अध्याय असतात आणि हे पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचे म्हणजे एक पारायण तुमचं कंप्लीट होतं. आता वाचायचे कसे, जो व्यक्ती जी महिला जे हे पारायण करणार आहे त्यांनी सकाळी सेवा करून घ्यायची, जेणेकरून दिवसभरात आपण बाहेर जातो किंवा काही खातो, मग दिवसभर आपण समजा मोकळे राहतो. कारण सकाळी सेवा झाली की आपल्याला टेन्शन राहत नाही. त्याच्यामुळे आणि सकाळची सेवा ही कधीही चांगलीच असते. त्याच्यामुळे सकाळी सेवा करून घ्यायची. काय करायचं, सकाळी सेवे करते वेळेस तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला नियम धर्म त्याचे काही पाळायचे नाही आहेत. फक्त सेवा करते वेळेस एकच नियम असा पाळायचा आहे. म्हणजे ह्या सेवेचं आपण एक मांडी सेवा म्हणलेला आहोत. एक मांडी म्हणजे काय, सेवा करते वेळेस तुम्हाला मांडी जी घातलेली आहे त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. मांडी मोडायची नाहीये. आपण म्हणजे आपलं वरचे जे शरीर असतं त्याची हालचाल आपण करू शकतो, हाताची वगैरे सगळी हालचाल करू शकतो. फक्त मांडी जी घातलेली आहे ती मांडी तुम्हाला मोडायची नाहीये. मग तुम्ही कोणत्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहात, तुम्ही कोणत्या मांडीमध्ये जास्त तुम्ही काळ बसू शकता त्या मांडी घालायची आणि त्याच मांडीमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे. पारायण करते वेळेस जर तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर पाणी जवळ घेऊन बसा. मोबाईल बघायचा नाही, इतर कोणाला बोलायचं नाही पारायण करते वेळेस, कारण जास्त टाइम पण लागत नाही. जास्तीत जास्त पाऊण तासामध्ये किंवा 1 तासामध्ये पारायण पूर्ण होतं. त्याच्यामुळे जी मांडी घातलेली आहे ती मांडी घ्या आणि समोर काय करायचं, एखादा चौरंग किंवा ग्रंथाचं जे स्टँड असतं ते घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जास्त खाली वाकायची गरज नाही पडली पाहिजे. कारण खाली वाकल्यावर काय होतं की आपले कंबर पाठ दुखते आणि नंतर मग मांडीला सुद्धा मुंग्या येतात, मांडी सुद्धा गळून येते. त्याच्यामुळं पारायणला बसल्यावर ताठ बसायचं आणि पारायण करतेच आपलं त्या सेवेमध्ये पूर्ण मन लागतं, काही वाईट विचार पण येत नाही आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता पारायणाला तुम्हाला बसायचं आहे तर आधी संकल्प करायचा की तुम्ही कोणत्या कामासाठी, तुम्हाला कोणतं तुमचं काम करून घ्यायचं आहे महाराजांकडून, त्या कामासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करते वेळेस तुमचं गोत्र तुम्हाला माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं, गोत्र माहीत नसेल तर काश्यप ते शब्द वापरायचा आणि संकल्प करायचा. आणि पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायची. अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आणि सेवेला सुरुवात करायची. पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची. असे 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायची. रोज ही सेवा एक मांडीच करायची, म्हणजे घालते वेळेस मांडी घातली की ती मांडी परत मोडायची नाही. की एक मांडी पारायण आपण त्याला म्हणतो. त्याच्यामुळे ते मांडी आपल्याला मोडायला चालत नाही सेवा होईपर्यंत. कारण जास्त वेळ लागत नाही, आपण रोज ग्रंथ वाचतो त्याच्यामुळे सांगते जास्त वेळ तुम्हाला या सेवेला लागणार नाही, तुमची पटकन सेवा होऊन जाते. पण ह्या सेवेचा खरंच खूप अनुभव आहे. पण जर खरंच मनोभावे ही सेवा केली आणि ह्या सेवेचा, कारण शरीराला तकलीफ, आता बरेच जर असे म्हणताल की शरीराला तकलीफ देऊन स्वामी अशी सेवा करून नाही घेत. स्वामी अशी सेवा करून नाही घेत, पण आपल्याला स्वामींकडून आपलं काम करून घ्यायचं आहे. स्वामींकडून आपल्याला काम करून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा अशी करायची आहे, पटकन काम करून घ्यायचं आहे. मग तुम्ही 108 पारायण करा किंवा रोज 3 अध्याय वाचा किंवा रोज तुम्ही 3 दिवसात एक पारायण करा. मग तुमचं काम सुद्धा तितकंच लेट होईल, तुमच्या कामाला सुद्धा तितकाच वेळ लागेल. पण तुम्हाला न होणारं सुद्धा काम तुमचं करून घ्यायचं आहे, तर मग तुम्हाला सेवा सुद्धा तशीच कठीण करावी लागेल. त्याच्यामुळे एक मांडी पारायण तुम्ही 3 दिवसाचं करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. नक्कीच तुमचे काम न होणारे सुद्धा होतील. स्वामीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. गुरुचं पाठबळ तुमच्या पाठीशी जर असेल तर नक्कीच तुमचं काम ते होणार आहे. आणि आपल्या गुरुवर श्रद्धा आपली पूर्ण आहे, आपल्या सेवेवर आहे. कारण आपण सेवा करत आहोत, मनोभावे सेवा करत आहोत आणि ती सेवा करते वेळेस आपल्याला माहिती आहे की ही सेवा मी करणार तर स्वामी माझं काम नक्कीच करणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण श्रद्धेने सेवा करा. कधीही सेवा ही सुरू करू शकता. नियम धर्म ह्या सेवेला काहीच नाही आहेत, फक्त पारायण करते वेळेस मांडी मोडायची नाही, एवढाच त्याचा नियम कडक आहे. तर नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. आणि मला सुद्धा तुम्हाला जर अनुभव आला तर मला सुद्धा तुम्ही तो अनुभव तुमचा शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.